सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नंदी पक्ष 2026 आजपासून नंदी पक्षाला सुरुवात झालेली आहे. नंदी पक्ष म्हणजे काय तर महाशिवरात्रीच्या 7 दिवस आधी आणि महाशिवरात्रीनंतर 7 दिवस आणि मधला दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा असे 15 दिवस म्हणजे नंदी पक्ष असतो. बघा, या नंदी पक्षात जेवढी सेवा होईल ना महादेवांची तेवढी नक्की करायची आहे. रोज स्त्री असो पुरुष दादा असो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय किमान 21 वेळा मंत्र जपा, एक माळ जपा किंवा जास्तीत जास्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप. बघा, नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे. नामस्मरण करा. रोज मंदिरात जाऊन शिवपिंडीवर स्वच्छ पाण्याने अभिषेक करा, बेल फूल अर्पण करा. या 15 दिवसात ही सेवा जरूर करा. उपवास महाशिवरात्रीला आपण करायचा आहे. महाशिवरात्रीचा उपवास तर आपण सर्वच जण करतो. गरोदर महिला असतील किंवा अशक्त व्यक्ती ज्यांना नाही जमत यावर्षी, असं नाही की महाशिवरात्रीचा उपवास एकदा सुटला यावर्षी नाही करता आला तुम्हाला तर पुढील वर्षी पकडता येणार नाही, असं अजिबात नाही. तुम्ही पुढील वर्षी गरोदर स्त्रिया, मूल झाल्यानंतर, मूल थोडं मोठं झाल्यानंतर तुम्ही पुन्हा महाशिवरात्रीचा उपवास वगैरे करू शकता. जी अशक्त व्यक्ती असेल, ज्यांना गोळ्या औषधं चालू असतील, तुम्ही पुढील वर्षी तुमचं आरोग्य महादेवांच्या कृपेने तुमचं भरभरून आरोग्य नीट झाल्यानंतर तुम्ही पुन्हा महाशिवरात्रीचा उपवास पकडू शकता. तर या 2 व्यक्तींनी तरी महाशिवरात्रीचा उपवास यावर्षी करू नका. बाकी आपण सर्वांनी महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे. मासिक धर्म असेल त्या स्त्रियांनी ओम नमः शिवाय नाही तर नमः शिवाय या मंत्राचा जप करा. लांबून नमस्कार करायचा आहे आणि महादेवा म्हणजे महाशिवरात्रीची कहाणी मात्र नक्की ऐकायची आहे. महाशिवरात्रीला शंकरांना लघुरुद्र महारुद्र अभिषेक अवश्य करावा. या दिवशी चुकून सुद्धा शिवपिंडीला दही भात लेपन करू नये. दही भात लेपन आपण श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशीच करत असतो. या दिवशी माता पार्वतीची ओटी अवश्य भरायची आहे. बघा, महाशिवरात्रीचं महिलांनो आपण व्रत करतो, सर्व करतो, पण माता पार्वतीची ओटी भरायला विसरून जातो. महाशिवरात्रीचं व्रत, संपूर्ण व्रत तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा आपण माता गौरीची पार्वतीची ओटी भरतो. तुम्ही खणा नारळाची भरू शकतात किंवा साडी चोळीची ओटी भरू शकता, पण जरूर माता पार्वतीची सुद्धा शिवपिंडीजवळ माता पार्वतीची ओटी सुद्धा ठेवायची आहे. नंदी पक्षात रोज महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण केलेले पाणी आणि बेलपत्र आशीर्वाद स्वरूप जरूर प्यायचं आहे आणि खायचं आहे. बघा, किती त्रासात असू द्या तुम्ही या नंदी पक्षात ही सेवा करून तर बघा. घराजवळ तुमच्या मंदिर असेल महादेवांचं, रोज लोटाभर पाणी घ्या स्वच्छ. बाकी नाही ना काही अभिषेक करताय तुम्हाला, दूध तूप दही पंचामृत. आपण महाशिवरात्रीला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे महादेवांना. पण या नंदी पक्षात रोज तुम्ही स्वच्छ पाणी आणि एक बेलपत्र जरी महादेवांना शिवपिंडीवर अर्पण केलं ना, सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. सकाळी लवकर उठायचं, आंघोळीनंतर शिवपिंडीवर पाण्याने अभिषेक करायचा, एक बेल अर्पण करावं, फुलं अर्पण करावं आणि घरी येताना महादेवांच्या जे अर्पण केलेलं पाणी आहे तिथून आपण थोडंसं तीर्थ आपण स्वतः पिऊन घ्यायचं आहे आणि एक बेलपत्र महादेवांना वाहिलेलंच बेलपत्र स्वतः खाऊन घ्यायचं आहे. कुणी वाहिलेलं आहे बघू नका, प्रसाद स्वरूप महादेवांसमोरच ते बेलपत्र खायचं आहे. कुणाचं आरोग्य नीट नसेल, मुलं ऐकत नसतील, चिडचिडी आहे, काही ना काही त्रास आहे, कुठली बाधा आहे, तर नंदी पक्षात आवर्जून सर्वांनी महादेवांना अर्पण केलेलं तीर्थ आपण जरूर प्यायचं आहे आणि एक बेलपत्र महादेवांना अर्पण केलेलं शिवपिंडीवरील बेलपत्र सर्वांनी प्रसाद स्वरूप जरूर खायचं आहे. परिणाम तुम्हाला इतके सोन्यासारखे मिळतील, कसलीच कमतरता तुमच्या आयुष्यात कशालाच राहणार नाही. अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात. तुमच्या सर्व इच्छा महादेव आहे साध्या पाण्याने आणि एक बेलपत्राने पण इतके प्रसन्न होतात आणि नंदी पक्षात 1000 पटीने जागृत स्वरूपात शिवतत्व जागृत स्वरूपात अस्तित्वात असतं. म्हणून नंदी पक्षात केलेली सेवा कधीच खाली जात
जात नाही, म्हणून ही सेवा आवर्जून सर्वांनी करायची आहे. बघा, नंदी पक्षात जर जलाधारीच्या इथून आपण थोडंसं महादेवांना अर्पण केलेलं पाणी तीर्थस्वरूप जर पिलो ना, आणि एक बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण केलेलं एक बेलपत्र जर खाल्लं ना प्रसाद स्वरूप, रोग असतील, आजारपण असेल, बाधा असेल, शत्रुपीडा असेल, नोकरीत यश मिळत नसेल, प्रगती, प्रमोशन, व्यवसाय असेल तुमचा त्यात प्रगती होत नसेल, बिघडलेली कामं असतील तुमचे सर्व मार्गी लागतील, सर्व शत्रूंचा नाश होईल, नोकरीत यश मिळेल, प्रमोशन मिळेल, पगारवाढ होईल, आजारपण दूर होईल, रोग नाश होईल, बाधा मुक्त होईल, सर्व बिघडलेली कामं तुमची पूर्ण व्हायला लागतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. म्हणून महाशिवरात्रीच्या या नंदी पक्षात जरूर या सेवा करायच्या आहे. त्याचबरोबर नंदी पक्षात तुम्हाला गोकर्णीची फुलं दिसली, निळी, जांभळी, पांढरी, तर तोडून घ्यायची आहे आणि शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. घरात करा, मंदिरात करा, सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. त्याचबरोबर गोकर्णाच्या फुलाबरोबर धोत्र्याची फुलं आणि रुईच्या झाडाची फुलं महादेवांना खूप प्रिय आहे. म्हणून गोकर्ण, धोत्रा आणि रुई हे 3 फुलं जर तुम्हाला या नंदी पक्षात दिसली तर सोडू नका, तोडून घ्यायची आहे. तोडताना सुद्धा नमस्कार करा त्या झाडाला आणि तोडून घ्यायचं आहे. तुम्ही कशासाठी, कोणत्या सेवेसाठी तोडत आहात त्या झाडांना बोला. कधीही कुठल्या झाडाचं पान असेल, फूल असेल, तुळशीपत्र असेल, आपण तुळशी मातेची हात लावतो तुळस तोडायला देवांची सेवा करण्यासाठी, तर आधी बोलून घ्यावं झाडांना. आणि कशासाठी आपण तोडत आहोत, देवांना सेवा करण्यासाठी आम्ही तोडत आहोत असं बोलून घ्यावं, नमस्कार करावा आणि मग तोडावं. तर या नंदी पक्षात तुम्हाला गोकर्ण दिसलं, धोत्रा दिसलं, रुई दिसलं, नमस्कार करा त्या झाडांना, त्यातील फुलं तोडून घ्या आणि तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. मुलांच्या आयुष्याचं सोनं होईल. धोत्र्याची फुलं असेल, गोकर्णाची किंवा रुई खूप खूप प्रिय आहे महादेवांना. नंदी पक्षात या सेवा जरूर करा. आता बघा, बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की आपण शिवपिंडीवर अर्पण केलेलं बेल पान खातो तर आपली इच्छा प्राप्त होते, पण शिवपिंडीवर जो प्रसाद म्हणजे अन्न आपण ठेवतो किंवा टच करतो, मग साखर असेल, फळं असेल, अन्न कुणी अर्पण केले असेल तर ते अन्न प्रसाद म्हणून मनुष्याने कधीच खाऊ नये. जेव्हा आपण शिवपिंडीला फळ, प्रसाद टच करतो, अन्न तिथं अर्पण करतो, तो प्रसाद मनुष्याच्या खाण्यास योग्य नसतो. कधीच खाऊ नका, घरी आणू नका. जर प्रसाद, फळ, अन्न शिवलिंगाला लांबून तुम्ही नैवेद्य दाखवला असेल तर मग तो प्रसाद मनुष्य खाऊ शकतो. आता महाशिवरात्रीला पण आपण एवढी सेवा करणार आहोत, नैवेद्य, प्रसाद शिवलिंगापासून जर असं लांब ठेवायचं आहे. तुम्ही टच करत असाल तर शिवलिंगाला टच झालेला नैवेद्य, प्रसाद फक्त नंदी, भूत, प्रेत सर्व शक्तींचा तो नैवेद्य मानला जातो. म्हणून शिवपिंडीला अर्पण केलेला म्हणजे टच केलेला तो प्रसाद असेल अन्नाचा, बेलपत्र वेगळं आणि अन्नाचा प्रसाद वेगळा असतो. बेलपत्र, शिवपिंडीवरील बेलपत्र साक्षात महादेवांचा आशीर्वाद असतो. ते बेलपत्र आपण खाऊ शकतो, पण जेव्हा अन्नाचा प्रसाद आपण टच करतो तो प्रसाद फक्त नंदी, भूत, प्रेत सर्व शक्तींचा तो नैवेद्य असतो, प्रसाद असतो. म्हणून तो प्रसाद मनुष्याने खाऊ नये. बघा, नंदी पक्ष सुरू झालेला आहे. आजपासून महाशिवरात्रीपर्यंत किंवा 22 तारखेपर्यंत तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर आवर्जून बेलाच्या झाडाखाली जा, हळदी कुंकू अर्पण करा, थोडंसं पाण्यात दूध टाकून न्या, थोडीशी चिमूटभर साखर टाका आणि ते पाणी, ते दूध मिश्रित, साखर मिश्रित पाणी तुम्हाला बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. एक दिवा तुपाचा किंवा तेलाचा, एक दिवा मातीची पंती घ्या, एक दिवा बेलाच्या झाडाखाली या नंदी पक्षात जरूर लावा. एखादा गुळाचा खडा ठेवता आला तिथं तर जरूर आवर्जून बेलाच्या झाडाची ही सेवा करा. साक्षात महादेवांची सेवा आपण करत आहोत. तर त्याचबरोबर आजपासून नंदी पक्ष सुरू झालेला आहे. महाशिवरात्रीपर्यंत जेव्हा घरात शिव पार्वतींचा, भगवंतांचा सूक्ष्म स्वरूपात वास असतो तेव्हा आपल्याला हे काही संकेत, 7-8 संकेत नक्कीच मिळतात, नक्कीच दिसून येतात. दुर्लक्ष अजिबात करू नका.
पहिला संकेत म्हणजे तुम्हाला सकाळी सकाळी या नंदी पक्षात गायीचं दर्शन झालं, अतिशय शुभ संकेत आहे. नमस्कार करा, ताजी चपाती तिला खाऊ घाला, तूप गूळ ठेवा चपातीवर आणि तिला नक्की गाईला तो नैवेद्य खाऊ घालायचा आहे. रोज खाऊ घालता आला तर रोज खाऊ घाला, पण किमान नंदी पक्षात एकदा का होईना गाईला नैवेद्य द्याल. आणि अचानक दर्शन झालं तर मग समजा भाग्यच उजळलं आहे तुमचं. दुसरा संकेत म्हणजे अचानक पारिजातकाचा वास सुगंध आल्यास खूप शुभ संकेत आहे. बघा महिलांनो, दादांनो, काही वेळा आपल्या घराजवळ पारिजातकाचं झाड नसतं, पण अचानक आपल्याला पारिजातकाच्या फुलांचा सुगंध येतो. मग रात्री असेल, पहाटे असेल, दिवसभरात केव्हाही हा सुगंध आला तर समजून जा पार्वती माता तुमच्यावर खूप प्रसन्न झालेली आहे आणि आता तुम्हाला सोन्याचे दिवस येणार आहे. तिसरा संकेत, अचानक बेलाच्या झाडाचे तुम्हाला दर्शन झाले, नमस्कार करा, ओम नमः शिवाय मंत्र जपा, नमस्कार करा. बघा साक्षात महादेवांनी तुम्हाला दर्शन दिलेले आहे. चौथा संकेत, या नंदी पक्षात महाशिवरात्रीपर्यंत तुम्हाला सरपटणारे प्राणी म्हणजे नाग असेल, साप असेल दिसले तर नमस्कार करा, लांबून नमस्कार करा. त्यांना हानी होईल असे कृत्य करू नका, त्यांना इजा पोहोचेल असे कृत्य करू नका, लांबून नमस्कार करा. महादेवांना आपण म्हणजे ओम नमः शिवाय मंत्र जपा आणि अशा सरपटणारे प्राणी असतील त्यांना इजा करू नका या दिवसात. तर तसं तर खरंच कधीच इजा करू नये, पण या महाशिवरात्रीच्या नंदी पक्षात तरी या गोष्टींची काळजी जरूर घ्यायची आहे. महाशिवरात्रीला जमीन उकरणे, खोदकाम करणे या गोष्टी जशा आपण नागपंचमीला पाळतो ना, तशा गोष्टी महाशिवरात्रीला सुद्धा अवश्य पाळावे. कुठल्याही प्राण्यास इजा करू नका. आपण जसे शिवांचे भक्त तसेच सर्व जीव शिवांचे भक्त आहेत, आपल्याप्रमाणेच देवांना सर्व जीव प्रिय आहे, म्हणून या गोष्टींची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. नंदी पक्षात तुम्हाला या महाशिवरात्रीच्या नंदी पक्षात ओम नमः शिवाय या मंत्रांचा आवाज कानावर अचानक पडला, अतिशय शुभ संकेत आहे. तुमच्या घरात लक्ष्मी माता प्रसन्न झालेली आहे आणि तुमचे सर्व स्वप्न आता पूर्ण होणार आहे, तुमच्या सर्व इच्छा प्राप्ती होणार आहे. बघा अचानक काही वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला म्हणजे जप ऐकू येतो, काही वेळा ओम नमः शिवाय, काही वेळा घंटी वाजते, काही वेळा सकाळी असेल संध्याकाळी शंख ध्वनी करत आहात असा आवाज येतो. खूप शुभ संकेत असतात हे. त्याचबरोबर स्वामींना सुद्धा शिव उपासना खूप प्रिय आहे. त्याचबरोबर नंदी पक्षात अचानक तीर्थक्षेत्री तुमचे जाणे झाल्यास देवांचे दर्शन झाले, अतिशय शुभ गोष्ट आहे. देवांची तुमच्यावर कृपा झालेली आहे. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या या नंदी पक्षात तुम्हाला जर कुणी गंगा पूजनास बोलावले तर नक्की जा, आवर्जून जा. गंगा पूजन म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन आल्यावर गंगेचं तीर्थ आपण घरी घेऊन येतो आणि त्या तीर्थाचे ब्राह्मणांकडून पूजन करून घेतो. अतिशय शुभ संकेत आहे. तुम्हाला जर कोणी गंगा पूजनासाठी बोलवलं या नंदी पक्षात तर आवर्जून जायचं आहे. खूप शुभ संकेत आहे. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र जपत राहा. यंदाची म्हणजे 2026ची महाशिवरात्र अत्यंत विशेष मानली जाणार आहे. त्याचबरोबर बरेच लोक म्हणतात की महाशिवरात्रीची पूजा कधी करावी, सकाळी करावी, दुपारी, संध्याकाळी की रात्री. बघा महाशिवरात्रीची 4 प्रहर पूजा करावी. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी प्रदोष काळात करा आणि निश्चित काळात तर आवर्जून रात्री 12:28 ते 1:18 सर्वांनी महादेवांना बेल फूल अर्पण करायचं आहे. जागरण करा या दिवशी, थोडं का होईना जागरण करा. निश्चित काळाची पूजा सेवा फलप्राप्ती देऊन जाते. महाशिवरात्र दुर्मिळ योगावर आलेली आहे. इच्छा पूर्ण होण्यासाठी काही उपाय जरूर करा या दिवशी. याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ जरूर आलेला आहे, सर्वांनी जरूर बघा. यंदाची महाशिवरात्री या 2 दुर्मिळ योगावर आलेली आहे. एक म्हणजे सर्वार्थ सिद्धी आणि दुसरा म्हणजे अमृत सिद्धी. अशा 2 दुर्मिळ योगावर आलेली आहे यंदाची महाशिव
महाशिवरात्र म्हणून महाशिवरात्रीचा दिवस रात्र अत्यंत शक्तिशाली दिवस मानला जाणार आहे. देवादिदेव महादेव नेहमी ध्यानमग्न असतात, तर महाशिवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यान अवस्थेतून बाहेर येतात. म्हणून हा दिवस महाशिवरात्रीचा खूप अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व 1000 पटीने जागृत अवस्थेत असते व आपली सेवा भक्ती थेट शिवांपर्यंत पोहोचते. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी संतान प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय सांगत आहे. गाईचं तूप घ्यायचं आहे. शुद्ध गाईचं तूप घ्या आणि शिवपिंडीवर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र जपत 108 वेळा गाईच्या तुपाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आधी स्वच्छ पाण्याने करा, नंतर 108 वेळा गाईच्या तुपाने अभिषेक करायचा आहे. ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे आणि ज्यांना लक्ष्मी प्राप्ती हवी आहे त्यांनी गाईच्या तुपाने, शुद्ध गाईचं तूप घ्या आणि महादेवांच्या शिवपिंडीवर गाईच्या तुपाने अभिषेक करा, बेल फूल अर्पण करा. बघा, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना जरूर पूर्ण होतील. व्हिडिओ आवडला असेल लाईक